टेंबिनाका येथील जैन मंदिरातून महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचा भव्य शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। भगवान महावीर यांची 2551वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त जैन समाज बांधवांची 24 महासंघ भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। गेल्या 4 वर्षांपासून भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या 24 महासंघाचा समावेश असतो। तसेच भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथात स्थापना करून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। या मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझिम पथक, पारंपरिक पोशाखातील बालक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता। या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा व सत्याचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। समाजात शांतता, सहिष्णुता आणि सद्भावना वाढवण्यासाठी महावीरांचे विचार मार्गदर्शक ठरतात असंही ते म्हणाले। कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, जैन समाजाचे अनेक मान्यवर, अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेली ही मिरवणूक ठाणेकरांसाठी आकर्षण ठरली। यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, खासदार नरेश मस्के, जैन समाज बांधव, ठाणेकर, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते।